14 जानेवारी 2026 मकर संक्रांत या दिवशी आपल्याला आपल्या राशीनुसार दान करायचं आहे। तर या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करत असतो। मेष राशीचा स्वामी मंगळ आहे, तर या दिवशी मेष राशीच्या लोकांनी दाणे, तीळ, गाजर आणि लाल वस्त्र दान करायचे आहे। वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे, म्हणून या दिवशी या लोकांनी पांढरे धान्य, पांढरे कपडे आणि तीळ दान करायचे आहे। मिथुन राशीचा स्वामी बुध आहे, मिथुन राशीच्या लोकांनी मुगाची हिरवी डाळ, तांदूळ, ब्लँकेट, काळे तीळ, चादर किंवा छत्री दान करायची आहे। कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे, म्हणून या राशीच्या लोकांनी तांदूळ, चांदी, तीळ किंवा पांढऱ्या वस्तू दान करा। सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे, म्हणून या दिवशी या लोकांनी पिवळे कपडे, तांबे, गहू दान करा। कन्या राशीचा स्वामी बुध आहे, या दिवशी या लोकांनी हिरव्या वस्तू दान करा, पिवळी खिचडी दान करा। एखाद्या सवाष्णी स्त्रीला हिरव्या रंगाच्या बांगड्या, हिरवे वस्त्र तुम्ही दान करू शकता, म्हणजे तिची ओटी भरायची आहे। तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे, मध, पिवळे कपडे, साखर आणि ब्लँकेट दान करा। वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे, या राशीच्या लोकांनी गूळ, तीळ आणि लाल रंगाचे वस्त्र दान करायचे। धनु राशीचा स्वामी गुरु आहे, या राशीच्या लोकांनी पिवळे वस्त्र किंवा पिवळ्या वस्तू दान करायच्या किंवा हळद दान करू शकता। मकर राशीचा स्वामी शनी आहे, त्यामुळे या दिवशी या लोकांनी काळे वस्त्र दान करायचे किंवा काळे तीळ दान करू शकतात। कुंभ राशीचा स्वामी शनी आहे, त्यामुळे या लोकांनी शनी मंदिरात जायचं आणि शनी मंदिरात गेल्यानंतर तिथे मोहरीचं तेल शनी महाराजांना अर्पण करायचं आहे आणि काळे तीळ दान करायचे आहे किंवा काळ्या रंगाचे वस्त्र दान करू शकता। मीन राशीचा स्वामी गुरु आहे, या लोकांनी लाल फळं, रेशमी कपडे, हरभरा डाळ, तीळ आणि तांदूळ दान करायचे आहेत। हे दान केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी येईल आणि राशीप्रमाणे जेव्हा आपण दान करतो, म्हणजे राशीप्रमाणे दान केल्याने काय होतं, आपले ग्रह मजबूत होतात। श्री स्वामी समर्थ।